आणि आता थेट जाऊयात संजय राऊत बोलतायत तिथे. उपराजधानी आहे, हिंदुत्वाचा गड आहे आणि एकेकाळी तिथे शिवसेनेची ताकद फार चांगली होती, आताही वाढेल. जेव्हा नेते जातात आमच्यासारखे तेव्हा मोठ्या प्रमाणात लोक जमतात, कार्यकर्ते जमतात, विविध क्षेत्रातले मान्यवर जमतात आणि त्या सगळ्यांना पक्षाबरोबर शिवसेनेबरोबर काम करण्याची इच्छा. हळूहळू त्याला कसा आकार द्यायचा हे पाहू. लवकरच नागपूरला आदित्य ठाकरेसुद्धा जाणार आहेत शासकीय कामासाठी, तेव्हा ते सुद्धा पक्षासंदर्भात काही भूमिका घेतील. बोला अजून काय. नागपूर विदर्भात जाणीवपूर्वक विशेष लक्ष दिलं जात आहे का? शिवसेना लक्ष केंद्रित करते का नागपूर आणि नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रातच लक्ष आम्ही केंद्रित करतो आहोत, पण विदर्भात प्रामुख्याने आम्ही लक्ष घालायला सुरुवात केलेली आहे. जर विधानसभेत महाराष्ट्राच्या 2024 साली मजबूतीनं आम्हाला परत एकदा उभं राहायचं असेल तर विधानसभेच्या 65 जागा असलेल्या विदर्भात आम्हाला उभारी घ्यावी लागेल, झेप घ्यावी लागेल, काम करावं लागेल. मोठ्या प्रमाणात तिथे आमचं कार्य होतं आणि आहे. अनेक जिल्ह्यामध्ये नव्याने कार्य सुरू झालेलं आहे. म्हणजे आपल्याला सांगितलं की लवकरच माननीय उद्धव साहेब सुद्धा पक्ष कार्यामध्ये विदर्भाच्या किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वतः लक्ष घालतात. स्वतः ते विदर्भाच्या दौऱ्यावर काल माझी चर्चा झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ते संपूर्ण राज्याकडेच पाहत आहेत, पण अनेक बाबतीत गेल्या काही दिवसापासून काही त्यांच्या प्रकृतीची कारणं होती, काही कोविडची कारणं होती. त्यातून आता आम्ही सगळे बाहेर पडलेलो आहोत आणि संघटनात्मक बांधणीला प्राधान्य हे आम्हाला देणं गरजेचं आहे आणि आम्ही ते द्यायला सुरुवात केली. सर, गृह खात्याविषयी आपण वारंवार टिप्पणी केलेली होती. काल पदोन्नतीमधल्या बदल्या ज्या त्या केल्या, रात्री केल्या आणि सकाळी ते थांबवण्यात आलं. कसं बघताय? कुठल्या बदल्या थांबवल्या? नाही, कोणतं नावं सांगा ना मला. ते नाव बरीच आहेत सर, पण अवघ्या काही तासातच तसं काही नाही आहे. हा गृह खात्याचा अंतर्गत विषय आहे, शासकीय विषय, त्याच्यावर तुम्ही बोलणार नाही. सर कल नागपुर दौरे पे जाने वाले क्या कहने हैं? नागपुर दौरे में मैं जा रहा हूँ, उसमें नई बात क्या है, मैं पार्टी का नेता हूँ. पार्टी का जो संगठनात्मक जो ऑर्गेनाइजेशनल वर्क होता है उसके लिए जाना पड़ता है. विदर्भ एक महाराष्ट्र का एक बहुत महत्वपूर्ण हिस्सा है जहाँ सबसे ज़्यादा विधायक चुन के आते हैं, 65. हमारे वहाँ MPs हैं, MLAs हैं. 2024 की तैयारी अभी से शुरू करनी है, तो नागपुर पर ध्यान देना पड़ेगा. नागपुर हिंदुत्व का गढ़ रहा हमेशा, तो शिवसेना को वहाँ जाकर अपना भी झंडा गाड़ना है. महानगर पालिका का चुनाव है नागपुर में, ये सब कुछ देखना पड़ेगा. आदित्य ठाकरे भी जाए, आदित्य जी जाएंगे, उद्धव जी का भी ध्यान है विदर्भ की. और उधर मुझे कल मेरी बात होगी उद्धव जी से, हमारे पार्टी चीफ से, और उनका भी कहना है कि विदर्भ के तरफ ज़्यादा ध्यान देना चाहिए हमको. और मुझे लगता है आने वाले दिनों में उद्धव जी भी विदर्भ के दौरे पर जा सकते हैं. रविशंकर, कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळात महाविकास आघाडी सरकारमध्ये जवळपास 18 मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. कोट्यावधीचं ते बिल आहे आणि ते सरकारकडून वसूल केलं. सरकारी यंत्रणेवरती मंत्र्यांचा विश्वास नाही का? याच्यावरती मी कसं काय तुम्हाला, याच्यावरती मी बोलणं बरोबर नाही. शासकीय विषय आहे, तुम्ही त्या संबंधित खात्याशी, अर्थमंत्र्यांशी, आरोग्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे. बघा, आपण पाहिलं असेल की सरकारनं किंवा गृह खात्यानं कठोर कारवाई केल्यानंतर एसटीचा संप जवळजवळ संपलेला आहे. कोणीतरी महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतं, कामगारांना हाताशी पकडून. कुठली तरी एक अज्ञात शक्ती ही कामगारांना भडकवून मुंबईसह महाराष्ट्रामध्ये उद्रेक घडवायचा प्रयत्न करत होतं. पण त्यांना दुर्बुद्धी सुचली आणि ते माननीय शरद पवार यांच्या घरावर चाल करून गेले आणि तिथेच ठणकी पडलेली आहे.
सरकारनं कठोर कारवाई करून यांचं नेतृत्व करणारे जे लोक होते, असामाजिक तत्व ज्याला आपण म्हणतो, आणि ज्यांना काही राजकीय शक्तींचा पाठीमागून त्यांना पाठबळ होतं, ते सगळे तुरुंगात गेल्यामुळे तर त्यांची महाराष्ट्र दौरा सुरू झाल्यामुळे पोलिसांच्या माध्यमातून जवळजवळ 80,000 कामगार आज कामावरती परतलेले आहेत आणि लाल परी धावू लागलेली आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. सर, गाढव नेमकं कोणाला म्हटलेलं आहे? गाढव नेमकं गाढवाचं काय असं बऱ्याच जणांना आपण गाढव म्हणतो, कायदा गाढव आहे असं आपण म्हणतो, बरं का. पण आता ज्या कायदेशीर कारवाया सुरू आहेत त्या पाहता महाराष्ट्रात कायद्याचं राज्य सुरू झालंय परत कडक, हे आपण पाहिलं असेल. सर, राज ठाकरेंची 1 तारखेला औरंगाबाद सभा होते, त्याला अनेकांनी महाराष्ट्रामध्ये खूप सभा होतात राजकीय, लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी राजकीय सभा होत असतात. प्रत्येक सभेवर लक्ष देता येत नाही. सर, देवेंद्र फडणवीस यांनी काल असं म्हटलेलं आहे की मुंबईच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांचे प्रॉपर्टी विका आणि शेतकऱ्यांचे पैसे द्या. शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर असं मग हा अख्खा देशच उद्योगपतींना विकलेला आहे. केंद्र सरकारनं अनेक सार्वजनिक उपक्रम, अनेक उद्योग, एअर इंडियापासून बरं का, नेल्को, बाल्को, विमानतळं सगळंच विकलेले आहे. मग त्यातून तुम्ही शेतकऱ्यांना का पैसे देत नाही? अख्खा देशच विकला ना. आपल्या मर्जीतल्या 2 उद्योगपतींना, हे जे राहुल गांधी म्हणतात त्या सत्य आहे. देश विकल्यावर तुम्ही अजून तुम्हाला काय विकायचं बाकी आहे? कोणाच्या प्रॉपर्टी विकताय? हा देश ही आपली ही देशाची संपत्तीच आपण विकलेली आहात. ती विकून जर तुमचं पोट भरलं नसेल तर अजून काय तुम्हाला विकायचं? शेतकऱ्याला तुम्हाला द्यायला पैसे नाही. तुम्ही आमच्या गरिबांच्या खात्यावरती 15 लाख रुपये टाकणार होता. इतर अनेक तुमच्या योजना होत्या, त्यासाठी तुम्ही हा देश जवळजवळ विकलेला आहे. सर, आपने अभी कहा कि सेंट्रल गवर्नमेंट ने पूरा देश बेचा है, इसके ऊपर क्या? मैंने ये नहीं कहा, सवाल क्या आप देख लेना. सर, देवेंद्र फडणवीस जी ने ऐसे कहा है कि मुंबई के स्थायी समिति के अध्यक्ष जी का पूरा प्रॉपर्टी बेचकर शेतकरी जो है, किसान जो है, पैसा देना. देखो, देवेंद्र फडणवीस जी बहुत ही ब्रिलियंट लीडर है. उनका सुझाव बहुत अच्छा है. देश बहुत ही बड़ा है, किसानों का मुद्दा पूरे देश में है. अगर किसी की प्रॉपर्टी बेचकर किसानों को मदद हो सकती है तो 7 साल में केंद्र सरकार ने पूरा देश को बेच डाला है ना. देश की पूरी प्रॉपर्टी बेच डाली है. एयर इंडिया बची थी वो भी बेच डाली. तो और क्या बेचना बाकी है? तो दीजिए किसानों को मदद की दुनिया. आप महाराष्ट्र के किसी व्यक्ति के ऊपर क्यों आ रहे हो? देश में बचा क्या है आप बेचने लायक? कुछ नहीं बचा है. सभी पब्लिक सेक्टर्स, सभी सार्वजनिक उपक्रम, देश की सभी संपत्ति को बेच डाला है. तो आप महाराष्ट्र में किसी व्यक्ति का नाम लेकर बोलते हो कि उसकी प्रॉपर्टी बेचकर किसानों को मदद करो. तो आपने देश बेचा, वो पैसा कहाँ गया वो बताइए. सर, रवी राणा हे दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करणार आहे. सर, शेवटचा अयोध्या दौऱ्याचा आतापर्यंत 15 ऑगस्टच्या दिवशी लाल किल्ल्यावरून संबोधित करत होते, परंतु यावेळेस ती परंपरा मोडीत काढून प्रकाश पर्वाच्या मुहूर्तावर. ठीक आहे बघा, की असं आहे की प्रधानमंत्री एखादा विषय वेगळ्या पद्धतीने मांडू शकतात. प्रधानमंत्र्यांच्या प्रत्येक कृतीवर टीकाच करायला पाहिजे असं नाही. त्यांना जर देशाला काही संबोधन करायचं असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, सरकार आहे त्यांचं. प्रत्येक वेळेला टीकेसाठी टीका आणि विरोधासाठी विरोध हे आम्ही कधी करत नाही. सर, 2 दिवसापूर्वी अयोध्या दौऱ्याच्या संदर्भात शिवसेना भवनामध्ये आढावा झाला. आदित्य ठाकरे असतील किंवा इतर शिवसेनेचे नेते अयोध्येला जाणार, त्या संदर्भात काही तारखा निश्चित झाल्या. काल सुद्धा माननीय मुख्यमंत्री असतील किंवा आमचे आदित्यजी असतील त्यांच्यावर माझी या विषयावर चर्चा झालेली आहे अयोध्या दौऱ्यासंदर्भात. आणि हळूहळू त्या दौऱ्यासंदर्भातल्या जो कार्यक्रम आहे तो आकार घेतला. लवकरच आपल्यासमोर येईल. सर, INS विक्रांत प्रकरणी आज 4था दिवस आहे आणि त्यांना बोलवलं. INS विक्रांत हे प्रकरण वाटते तितकं सोपं नाही. बाहेर येऊन कोणी काही गमजा मारू द्या, INS विक्रांत हा एक मोठा घोटाळा आहे. INS विक्रांतच्या पैपैचा हिशोब घेतला जाईल. मुंबईचे पोलीस आर्थिक गुन्हे शाखा सक्षम आहे.
कोणी बाहेर येऊन बरं का काखा वर करत असले तरी बऱ्याच गोष्टी उघड्या पडतील भविष्यामध्ये. आणि किती कोणीही बाहेरून बडबड केली, लोकांना चुकीची माहिती दिली, तरी प्रत्यक्ष तपासात काय निष्पन्न होतं याच्याविषयी माझ्याकडे माहिती आहे. सर काही दिवसांपूर्वी टॉयलेट जोडले आहे ना, होणार आहे. विक्रांत घोटाळा लवकरच बाहेर जो आलेला आहे ना, त्या संदर्भात पोलीस कारवाई काय आहे, पोलीस काय करतायत, काय तपासात निष्पन्न होत आहे हे समोर येईल. मी जेव्हा हे माझे नुसते हवेतला गोळीबार नाही आमचा शिवसेनेचा, आम्ही पुराव्यासह बोललेलो आहोत. राजभवनातले माननीय राज्यपाल यांच्या कार्यालयातून आलेलं पत्र हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. विक्रांतसाठी गोळा केलेले कोट्यवधी रुपये राजभवनात पोचलेले नाहीत. जर राजभवनात पैसे पोचले नसतील तर ते कोणाच्या खिशात गेले, कोणाच्या जमिनीत गेले आणि त्या जमिनीवरती आज काय उभा आहे, या प्रत्येक गोष्टीचा हिशोब अंतरिम जामिनावर सुटलेल्या आरोपींना द्यावा लागेल. आमच्यावरती आरोप करून तुमचे आरोप धुतले जाणार नाही, ते लक्षात घ्या. मी हे अत्यंत जबाबदारीने बोलतोय. INS विक्रांत घोटाळा हा साधा नाही. लाखो लोकांकडून पैसे गोळा केलेले आहेत. अनेक उद्योगपती बिल्डरांकडून विक्रांत वाचवण्याच्या नावावरती पैसे गोळा केलेले आहेत. ते का 11,000 आहेत का? 58 कोटी मी म्हणतोय, परत सांगतो, ते 58 कोटीच आहेत. 58 कोटीचा आकडा कुठून आणला हे पोलीस सांगतील. पण मला माहिती आहे पोलीस कोणत्या दिशेने चालले. सर, ये लाउडस्पीकर को लेके जो हलचल हो रही है स्टेट में, हम देख रहे हैं कि सेंटर बहुत ही बैलेंस्ड अप्रोच ले रहा है. सेंट्रल का अप्रोच बहुत ही बैलेंस है, लेकिन महाराष्ट्र में जो सेंट्रल के नुमाइंदे हैं यहाँ पॉलिटिकल, वो इम्बैलेंस हो गए, उनका दिमाग इम्बैलेंस हो गए. चलिए. तर नेहमीप्रमाणेच संजय राऊत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होते. यानंतर आता पुढची बातमी राज्यातून महत्त्वाची आहे, ती म्हणजे पोलीस दलाच्या बदल्यांमध्ये गृह खात्याचा एक अजब कारभार बघायला मिळाला आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कालच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीचे आदेश काढण्यात आले. मात्र पत्रक काढून 12 तास उलटत नाहीत तोच 5 अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. मुंबईसह ठाण्यातील पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्तांसह 5 जणांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आलेली होती. मात्र या आदेशाला 12 तासातच स्थगिती देण्यात आलेली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला स्थगिती मिळाली आहे. यामध्ये राजेंद्र माने, महेश पाटील, संजय जाधव, पंजाबराव उगले आणि दत्तात्रय शिंदे यांच्या पदोन्नतीला स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे गृह खात्याचा एक अजब प्रकार समोर आलेला आहे. पोलीस दलाच्या बदल्यांमध्ये गृह खात्याचा हा अजब प्रकार. त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलात कालच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीचे आदेश जे काढण्यात आलेले होते ते पत्रक काढून 12 तास उलटत नाहीत तोच 5 अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई आणि ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या, तसे आदेश काढण्यात आले होते, मात्र त्याला स्थगिती देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईसह ठाण्यातील पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्तांसह 5 जणांना अप्पर पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली होती. मात्र हा निर्णय सध्या तरी स्थगित केलेला आहे. याच संदर्भात आपण बोलूयात. आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत आहेत फोनलाईनवरती. विनोद, राज्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीला जी स्थगिती देण्यात आलेली आहे, काय कारण त्याचं कळतंय? कारण कालच आदेश निघाले होते. नक्की काल गृह मंत्रालयाने आदेश काढला होता आणि पदोन्नती आणि बदल्या या 2 गोष्टी या ठिकाणी झाल्या होत्या आणि त्यामध्ये जवळपास 5 अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि बदली करण्यात आली होती. त्यामध्ये राजेंद्र माने, महेश पाटील, संजय जाधव, पंजाबराव उगले आणि दत्तात्रय शिंदे या. परंतु अचानक आज सकाळी गृह मंत्रालयाने एक आदेश काढला आणि त्यावर स्थगिती देण्याचं
या ठिकाणी स्पष्ट करण्यात आला आहे. आणि यामध्ये हेही स्पष्ट करण्यात आलं की पुढील आदेश येईपर्यंत ह्या ज्या बदल्या आहे, या ज्या पदोन्नती आहेत ते स्थगित राहतील. बरं. यामधलं नेमकं कारण कोणतं आहे हे अजूनही कळलं नाही, परंतु यामध्ये बोललं जात आहे की हे जे ठाणे आणि मुंबई या दोन भागातील जी, विनोद थोडंसं थांबवते तुम्हाला. मात्र याच संदर्भात आपण भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेले, त्यांच्याशी बोलूयात. मुनगंटीवारजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. पोलीस दलामध्ये गृह खात्यानं अर्थात ज्या काही बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश काल काढले होते, 12 तास सुद्धा त्या आदेशाला झाले नाहीत आणि पदोन्नतीचे आदेश हे मात्र स्थगित सुद्धा केले आज सकाळी. काय तुमची प्रतिक्रिया? खरं तर स्वातंत्र्यानंतर पोलीस विभागाची एवढी दुरावस्था कधीही झालेली नाही. आज राज्यामध्ये एक कार्यकारी गृहमंत्री आहे, एक नामधारी गृहमंत्री आहे आणि अदृश्य गृहमंत्री तर अनेक आहेत. पोलीस विभागाला काम करण्याच्या ऐवजी त्यांनी राजकीय पक्षाची शाखा करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण बघितलं असेल, काही पोलीस अधिकारी काही अशा नेत्यांना भेटतात की ज्यांचा प्रशासनाशी थेट कोणताही संबंध नाही, तिथं जाऊन रिपोर्टिंग करतात. काही पोलीस अधिकारी हे फक्त सुडाच्या राजकारणासाठी एजंट म्हणून काम करायला लावले जात आहेत. जे चांगले अधिकारी आहे, जे महाराष्ट्र शासनामध्ये नोकरी करतात, त्यांना मात्र या सर्व व्यवस्थेचा ताण, तणाव आणि समस्या सहन करावी लागत आहे. खरं तर पोलीस विभागात आपण ज्याला एक अनुशासन विभाग म्हणतो, ज्याच्यामध्ये प्रचंड डिसिप्लिन हे पोलीस विभागामध्ये असायचं, त्या पोलीस विभागामध्ये बदल्यांमध्ये पहिल्यांदा बदली करायची, मग कोणाच्या सांगण्यावरून स्थगिती द्यायची, पहिल्यांदाच विचार न करता बदल्या करायच्या आणि मग मात्र पुन्हा स्थगिती द्यायची, कारण दबाव येतो. पोलीस विभागामध्ये जेव्हा राजकारण शिरतं तेव्हा पोलीस विभागाचं अधःपतन व्हायला सुरुवात होते. आणि दुर्दैव आहे की आज पोलीस विभागाचं राजकीयकरण होण्याचा वेग हा अतिशय तीव्रतेने वाढला आहे. हे दुर्दैवी आहे. वळसे पाटील साहेब आमचे मित्र आहे. अपेक्षा होती की वळसे पाटील आल्यानंतर तरी राजकारण हे शून्यावर जाईल. हे वसुलीचा ज्यांच्यावर आरोप झाला की पोलीस विभाग हे मंत्र्यांसाठी वसुली करते, हे सर्व डाग धुतले जातील. पण वळसे पाटलांवर सुद्धा प्रचंड दबाव दिसतोय आणि या दबावात एक वळसे पाटलांसारखा ज्याला आम्ही या क्षणापर्यंत तरी असं वाटायचं की एक सज्जन आणि चांगला गृहमंत्री महाराष्ट्रात चांगलं काम करेल, निष्पक्षपणे काम करेल, पण आता तेही दबावात आहे. आणि वळसे पाटलांचा सुद्धा आता ब्रेन हॅक झाला का असा प्रश्न येईल. अशा पद्धतीने त्यांच्या हातून कृती घडताय. भीमाशंकरचं प्रतिनिधित्व करतात. मी भगवान भीमाशंकरच्या चरणी एवढीच प्रार्थना करेन की वळसे पाटलांना तू शक्ती दे या सर्व वाईट प्रवृत्तीशी लढा घडण्याची. जी, मात्र राज्याच्या गृह खात्यावरती गेल्या अनेक दिवसांपासून घडलेल्या घडामोडी पाहता ज्या पद्धतीनं ताशेरे ओढले गेलेत, अगदी गृहमंत्री बदलापर्यंतच्या चर्चा सुद्धा झालेल्या आणि त्यामुळे आता विरोधी पक्षांकडून सुद्धा आता त्याच धर्तीवरती टीका केली जाते. धन्यवाद सुधीर मुनगंटीवारजी, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. पुढची बातमी आहे मनसेच्या गोटातून. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं सभास्थळ बदलण्याची पोलिसांची विनंती मनसेला करण्यात आलेली आहे. ही तोंडी विनंती पोलिसांनी केली. मनसे मात्र सांस्कृतिक मंडळ मैदानावरतीच औरंगाबादमध्ये सभा घेण्यावरती ठाम आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी मनसेची औरंगाबादमध्ये जी सभा होणार आहे ते सभास्थळ बदलण्याची विनंती पोलिसांनी मनसेला तोंडी केली होती. मात्र सांस्कृतिक मंडळ मैदानावरती सभा घेण्यावरती मनसे ठाम आहे. पोलिसांनी गरवारे स्टेडियमचा तोंडी पर्याय मनसेला दिलेला होता. मात्र मनसे काही ऐकायला तयार नाही आणि ते आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. राज ठाकरेंची 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये जी सभा होणार आहे ते सभास्थळ मनसेकडून सांस्कृतिक मंडळाचं मैदान हे निवडण्यात आलं. मात्र पोलिसांनी हे सभास्थळ बदलण्याची तोंडी विनंती मनसेकडे केली. मात्र मनसेकडून याला सकारात्मक प्रतिसाद काही मिळाला नाही किंवा याच मैदानावरती सभा घेण्यावरती मनसेने ठाम दिसले. पोलिसांनी मनसेला गरवारे स्टेडियमचा पर्याय दिलेला होता, तोंडी पर्याय हा दिला. मात्र तरी देखील मनसे
याच सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती सभा घेण्यावरती ठाम आहेत आणि त्या दिशेनं आता त्या दृष्टीनं तयारी सुद्धा सुरू झाली आहे मनसैनिकांची औरंगाबादमधल्या 1 तारखेच्या मनसेच्या सभेसाठीची. आहे काय अफवा आहे आणि काय सध्या चालू आहे? हे कसं की आम्हाला ग्राउंड बदलण्यात यावं अशा प्रकारची अफवा होती, ती देखील आम्हाला तुमच्याकडनं कळाली. आम्ही कुठल्याही प्रकारचं ग्राउंड बदलणार नाही आहे. याच ग्राउंडवर सभा होणार आहे. जे साहेबांनी सांगितलं ते कायद्याला धरूनच आहे आणि सरकार आज चर्चा करते, आज भोंग्याबाबत कायदा बनवायचा प्रयत्न करते. अनेक ठिकाणी बंदी घालण्यात येते भोंग्यावर, परवानगी घ्यावं लागेल. ह्या गोष्टी कुणामुळे झाल्यात? जे माननीय राजसाहेबांनी मुद्दे मांडले त्याच्यावर सरकारला काम करावं लागते. ते कायद्याला धरूनच होते, म्हणूनच ह्या हालचाली सुरू झाल्यात ना. त्याच्यामुळे आम्ही ज्या काही गोष्टी बोलतोय, साहेबांनी जे भाषण केलं आहे ते कायद्याला धरून आहे. आम्ही ग्राउंड बदलणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं इथंच लाखोंच्या सभा झालेल्या आहेत. ह्याच्या अगोदर देखील सभा ह्याच ग्राउंडवर झालेल्या आहे. सर्व परवानग्या आमच्या इतर संपलेल्या आहेत. पोलिसांनी आम्हाला लोकशाही मार्गाने परवानगी द्यावी, आम्ही त्यांना विनंती केली. त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला ह्याच ग्राउंडची परवानगी द्यावी ही विनंती त्यांना आम्ही तुमच्या माध्यमातून देखील करतो. एक अफवा पसरती आहे काय? आता एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये भोंग्यांच्या राजकारणानं वातावरण तापलंय. मशिदीच्या भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं असा आरोप केला जातोय. त्यामुळे खरंच मशिदींवरच्या भोंग्यांद्वारे ऐकवली जाणारी अजान गोंगाट निर्माण करणारी आहे का? खरंच यामुळे ध्वनी प्रदूषणात वाढ होते का? आणि भोंग्यांवरून होणारे आरोप किती खरे आहेत याची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही थेट डेसिबलद्वारे राज्यातल्या प्रमुख शहरातील मशिदींवरच्या भोंग्यांचा आवाज मोजत रियालिटी चेक केला. त्यातून काय सत्य समोर आलं याचा आढावा आपण घेणार आहोत. न्यूज 18 लोकमत एक्सक्लुझिव्ह मशिदीच्या भोंग्यांमधून किती आवाज यातून तर न्यूज 18 लोकमतचा हा रियालिटी चेक आहे. महाराष्ट्रातल्या महानगरांचा आढावा आपण यामध्ये घेणार आहोत. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद प्रत्येक मोठ्या शहरातील गोंगाटाची मोजणी होणार आहे आणि तुमच्या शहरातील ध्वनी प्रदूषण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. थेट डेसिबल घेऊन भोंग्यांचा आवाज मोजणार आहोत. ध्वनी प्रदूषणाची खरी कारणं सांगणार आहोत. चिखलफेक नव्हे तर ही खरी परिस्थिती आम्ही दाखवणार आहोत. कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीनं भोंगे वापरले जातात आणि त्यातून किती ध्वनी प्रदूषण होतं याबद्दलचा रियालिटी चेक. खरं तर दिवसाढवळ्या 55 डेसिबलच्या वर जाणारा आवाज हा आपल्या कानांसाठी अपायकारक आहे असं सांगण्यात येतं. रात्री हाच तर 45 डेसिबल असावा असं कायदा सांगतो. याच सर्व नियमांची सत्यता तपासण्यासाठी आम्ही सर्वात आधी मुंबईमध्ये भोंग्यांच्या ध्वनी प्रदूषणाची मोजणी करण्याचं ठरवलं. त्यासाठी आम्ही थेट वांद्र्यातल्या मशिदीच्या शेजारी पोहोचून तिथल्या आवाजाचा स्तर मोजला. अजान सुरू होण्याआधी नेमकी स्थिती काय होती आणि अजान सुरू असताना किती डेसिबल आवाज होता याचा आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी रियालिटी चेक केलाय. पाहूयात. सध्या राज्यासह संपूर्ण देशामध्ये मशिदीवरचे भोंगे हा विषय खूप गाजतो आहे आणि या विषयाचा संबंध हा साऊंड पोल्युशनशी म्हणजे आवाजाच्या प्रदूषणाशी जोडला जातोय. या भोंग्यांमुळे आवाज होतो आणि या आवाजाचा त्रास होतो असं म्हटलं जातं. मी सध्या मुंबईच्या बांद्रा परिसरामध्ये आहे आणि या बांद्रा परिसरामध्ये माझ्या मागच्या बाजूला तुम्ही मशीद सुद्धा बघता आहात. थोड्या वेळातच इथे अजानला सुरुवात होणार आहे. हे बघा, मी स्टार्टचं बटन दाबलं आणि त्यानंतर आवाजाचा डेसिबल तुम्ही बघता आहात की 81.6. माफ करा, हा बदलत जातो कारण आजूबाजूला आवाज किती आहे यावर तो आपल्याला दिसतो आहे. तुम्ही बघता इथे 81-82 हा इथला आवाजाचा डेसिबल आहे. खरं तर रहिवाशी भागामध्ये आपण आहोत आणि या भागामध्ये आवाजाची लिमिट ही खरं तर 55 डेसिबल असायला हवी कारण आता दिवसाची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळेला हा 45 डेसिबल असायला हवा. परंतु ही लिमिट आपण कधीच क्रॉस केलेली आहे हे आपल्याला दिसत आहे. अजून अजान व्हायची आहे. अजान झाल्याच्या कालावधीमध्ये नेमका आवाजाचा डेसिबल काय असतो ते पण आपण बघणार आहोत. हे मीटर जे आहे ते सुरू करतेय. खरं तर आश्चर्य म्हणावं लागेल कारण ज्या वेळेला मघाशी अजान सुरू होण्याच्या आधी आपण हे जेव्हा मीटर वापरलं त्यावेळेला आवाजाचा डेसिबल जो आहे तो 81 आणि 82 पोहोचला होता आणि आता सध्या अजान सुरू असताना
तो 80 आणि 81च्या जवळपास आहे, म्हणजे तो 82 पर्यंतही पोहोचत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईनंतर आम्ही राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील ध्वनी प्रदूषणाची मोजणी केली, पण पुण्यातही आवाजाचा स्तर सामान्य रेंजपेक्षा म्हणजे 55 ते 65 डेसिबलपेक्षा बराच जास्त असल्याचं दिसलं. पण हे खरंच मशिदींच्या भोंग्यांमुळे होतंय की नाही हे तपासण्यासाठी आम्ही थेट एका मशिदीच्या शेजारी उभं राहून आवाजाचा स्तर मोजला आणि आमच्या रियालिटी चेकमधून काय समोर आलं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी. आता आपण सध्या रस्त्यावरचं जर गोंगाट तपासायचं म्हटलं आणि ते सुरू केलं तर ते जी मर्यादा कानाला घालून दिलेली आहे 65 dB इतकी सर्वसामान्य नागरिकांची परमिसिबल हेल्थ लिमिट असं ज्याला म्हटलं जातं ती असते 65 dB. आणि प्रत्यक्षात ही आता रस्त्यावरती जो गोंगाट आहे गाड्यांचा असेल हॉर्न्सचा असेल ही आताच अबोव लिमिट असं दाखवते. याचा अर्थ ती प्रत्यक्षात 85 dBच्या पुढं इथं जी मोजली जाते हॉर्नचा गाड्यांचा आवाज या सगळ्यांचा आवाज हा 65 dBच्या पुढचा आहे. आता प्रत्यक्षात जेव्हा अजान सुरू होईल त्यावेळेस आपण या भोंग्याचा आवाज जो आहे तो पाहूयात. तो या 85 dB पेक्षा जास्त आहे की कमी आहे हे आपल्या लक्षात येईल. खरंच भोंग्यामुळे प्रदूषण होतं की नाही हेही आपल्याला तपासता येईल. आता समोरच्या मशिदीमध्ये अजान सुरू झाली आहे आणि आपण रीडिंग पाहतोय. भोंगा सुरू झाल्यानंतरचं हे रीडिंग आपण पाहतोय. साधारण अजान सुरू झाली आणि अजान संपल्यानंतर आपण पुन्हा रेकॉर्डिंग पाहतोय. साधारण 86 dB पर्यंत इथला गोंगाट जो आहे तो पोहोचलेला होता. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, केवळ मनुष्याला सुसह्य असा आवाज ज्याला हेल्थ परमिसिबल लिमिट असं म्हणतात तो 65 dB इतका असतो. अजान सुरू होण्यापूर्वी आपण रेकॉर्ड केलेला जो आवाज होता तो साधारण 80 ते 81 डेसिबल पर्यंत होता. अजान सुरू झाल्यानंतर तो साधारण 86 डेसिबल पर्यंत गेला. म्हणजे हा भोंगा सुरू झाल्यानंतर हा आवाज साधारण 3 ते 4 डेसिबलनी वाढला. मात्र एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, 65 dBच्या वरती जवळपास 15 डेसिबल हे आधीच या वातावरणातल्या इतर गोंगाटांमुळे ज्याच्यामध्ये गाड्यांचे आवाज असतील हॉर्न्स असतील त्यांचा कर्णकर्कश आवाज असेल सायलेन्सर्स असतील फुटलेली या सगळ्यांनी किंवा इतर ज्या ॲक्टिव्हिटी आजूबाजूला सुरू आहेत त्यांनी 15 डेसिबल आवाज हा आधीच जास्त होता. हे स्पीकर सुरू झाल्यानंतर साधारण 2 ते 3 डेसिबलने त्यात आणखी वाढ झाली. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंसाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात सुद्धा आम्ही मशिदींवरच्या भोंग्यांच्या आवाजाचा रियालिटी चेक केला. छावणी चौक परिसरामध्ये असलेल्या मस्जिदीमध्ये संध्याकाळी 5 वाजताच्या अजानचा आवाजाची आम्ही मोजणी केली आणि अजान सुरू असताना आणि अजान संपल्यानंतर किती डेसिबल आवाजाची नोंद झाली याचा रियालिटी चेक केला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळी यांनी. सध्या मी सदर परिसरामध्ये इथे अजान सुरू झाली. आपण बघूया की ह्या अजानचा डेसिबल किती आहे. जर का तुम्ही या डेसिबल मीटरमध्ये जर का बघितलं तर सध्या आपल्याला पाहू शकता की तुम्ही साधारण 84-83 डेसिबल इथे आवाज ऐकायला येतो. साधारण सर्वोच्च न्यायालयाचे जे काही निर्देश आहे की जर का हा संपूर्ण कमर्शियल परिसर जर का बघितला तुम्ही तर साधारण इथे 65 डेसिबलच्या वर आवाज हा आरोग्यासाठी हानिकारक असतो आणि जी दिवसाची मर्यादा दिली असती ती 55 डेसिबलची दिलेली आहे. मात्र इथे जे सध्याचं आपल्याला जे चित्र पाहायला मिळतं आपण त्याचा रियालिटी चेक करत आहे. याचा रियालिटी चेकमध्ये आपल्याला हे बघायला मिळतं की या अजानचा जो आवाज आहे साधारण 84-85 डेसिबल पाहायला मिळत आहे. आणि जर का आपण अजान बंद झाल्यानंतर देखील चेक करणार आहे की अजान संपल्यानंतर इथला जो आवाज आहे तो किती डेसिबल असतो. म्हणजे अजानवरनं जे महाराष्ट्रामध्ये राजकारण पाहायला मिळतं त्याचा आपण रियालिटी चेक करत असताना या सर्व गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल की एकीकडे अजान सुरू असताना होणारं ध्वनी प्रदूषण आणि अजान नसताना सामान्यतः रस्त्यावर असणारं ध्वनी प्रदूषण यामध्ये किती फरक असतो. तर आपण सध्या हे
ते आपण बघू की दृश्यांमध्ये की किती जनरली किती डेसिबल हा आवाज आपल्याला पाहायला मिळत आहे. यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की बघा इथे जे मीटर दिला, या मीटरमध्ये स्पष्ट दिला आहे की हा 81-82 डेसिबल आवाज सध्या सुरू आहे. अबाव द लिमिटच्या वर आवाज आहे. दिवसाचा जर का तुम्ही कमर्शियल झोलचा डेसिबलचा विचार करायचा झाला तर तो 55 डेसिबल असतो. रात्रीच्या वेळेला साधारण 45 डेसिबल राहू शकतो. पण आरोग्याच्या दृष्टीने जर का बघायचं झालं तर तो आवाज 65 डेसिबलच्या वर असायला नको. मात्र सध्या तरी आपल्याला या अझानचा आवाज 80 डेसिबलच्या वरच पाहायला मिळत आहे. एकंदरीतच यावरनं हे होतं की म्हणजे ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजानवरनं राजकारण पेटलेलं आहे. आता अजान संपलेली आहे, त्यामुळे अजान संपल्यानंतर या भागातलं किती डेसिबल ध्वनी प्रदूषण जर आहे हे बघायचं झालं तर आपण आता परत एकदा चेक करूया की अजान संपलेली आहे आणि अजान नंतर या भागामध्ये किती डेसिबल आवाजाचं नोंद होते किंवा ध्वनी प्रदूषणाची नोंद होते. आता बघू की हे बघा, म्हणजे अजान संपल्यानंतरही जर का डेसिबल बघायचा झाला या रोडवरचा तर ते साधारण 80 डेसिबलमध्ये 3 ते 4 डेसिबल थोडं कमी आवाज आहे. म्हणजे अजान सुरू असताना तो 84-83 डेसिबल होता, तो आता 80 डेसिबल झालेला आहे. व्हिडिओसाठी विलास कडच्यासह तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. औरंगाबादमध्ये सुद्धा आम्ही मशिदींवरच्या अजानामुळे किती ध्वनी प्रदूषण होतं याचा रियालिटी चेक केला. औरंगाबादमध्ये असरच्या नमाजा आधी आणि नमाजानंतर किती डेसिबल आवाजाची नोंद झाली, रियालिटी चेक केले आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. मग त्या आवाजाचं उल्लंघन होतं का हे तपासण्यासाठी मी आलेलो आहे. आता 5ला असरची जी आहे या ठिकाणी अजान होते. माझ्या पाठीमागे मंदिर आणि तुम्ही भोंगे पण बघत असाल. मात्र अजान सुरू होत्याच्या वेळेस काय डेसिबल या ठिकाणी दाखवलं जाते आणि अजानच्या आधी किती असतं हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता अजान झालेली नाही आहे, अजान काही वेळात होईल. मात्र त्याआधी मी तुम्हाला मी जिथं उभा आहे तिथं काय डेसिबल हे आहे आपण बघूया. आणि यासाठी मी वापरलेलं निरीचा ॲप, नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूरची अत्यंत विश्वास करणारी वेबसाईट ही आहे आणि या वेबसाईटचा वापर करून अनेक लोक पोलिसात तक्रार करत असतात. आता साऊंड ट्रॅकरचं मी ऑन करेल या ठिकाणी आणि थोड्या वेळातच आपल्याला एक असा स्क्रीन येतो या ठिकाणी. आणि आता डेसिबल किती आहे, आता अजान सुरू झालेलं नाही तरी किती डेसिबल आहे हे मी तुम्हाला स्टार्ट करून दाखवतो. हे झालेलं स्टार्ट आणि आपण बघतोय की 70 ते 74 पर्यंत डेसिमल या ठिकाणी आता आहे. मात्र अजान सुरू झालेली नाही आणखी. आणि आपण बघतो की ते डे लाईटमध्ये जे मी आहे ना रेसिडेन्शियल डे टाईममध्ये ऑप्शनमध्ये हे रेकॉर्ड करतोय, त्यामध्ये डे लाईटमध्ये 55 डेसिबल एवढं जास्तीत जास्त आवाज असायला पाहिजे आणि नाईटमध्ये जवळपास 45 डेसिमल जो आहे या ठिकाणी आवाज असायला पाहिजे. आता बघतोय आपण 75च्या आसपास या ठिकाणी जो आहे दाखवतोय या ठिकाणी डेसिबल. मात्र 55 आणि 55च्या वर जास्त आहे, म्हणजे लिमिटच्या वर आवाज आहे. अजान सुरू झाले, मी थोडं शांत बसतो. आपण बघितलं की अजानच्या आधी 71 ते 73 होतं आणि आत्ता 73 ते 80 पर्यंत गेलेलं, म्हणजे 71 ते 80 पर्यंत अजान सुरू असताना गेलेलं आहे. याचा अर्थ सरळ आहे की 71 ते 73 अजान नसताना होतं आणि आता अजान सुरू झाल्यानंतर ते 80 पर्यंत गेलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये 7 ते 10 पॉईंटपर्यंतची जी आहे भर पडते. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तर सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार डेसिबल तपासून कारवाई करताना यंत्रणांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. कोर्टाच्या निर्देशानुसार दिवसा 55 डेसिबल आणि रात्री 45 डेसिबलचं बंधन आहे, पण खरंच याचं पालन होतंय का? अजानच्या आधीचा डेसिबल आणि अजान सुरू असताना डेसिबलच्या आवाजाचा न्यूज 18 लोकमतनं रियालिटी चेक केलाय आणि नाशिकमधल्या रियालिटी चेकमध्ये काय समोर आलंय पाहूया त्याविषयीचा स्पेशल रिपोर्ट.
वर्दळीच्या रस्त्यावर होणारा गोंगाट आपल्याला स्पष्टपणे ऐकू येतोय. नाशिकच्या चौक मंडईतील जहांगीर मशीद परिसरात आमच्या टीमनं रियालिटी चेक केला. अजानच्या आधी चौकात 80 ते 85 डेसिबल आवाजाची नोंद झाली. अजान सुरू होण्यापूर्वी या ठिकाणचा आवाज नेमका किती आहे ते आपण या माध्यमातून या ॲपच्या माध्यमातून बघणार आहोत. तर आपण हे ॲप आता अशा प्रकारे सुरू करत आहोत आणि या ठिकाणची आवाजाची मर्यादा नेमकी किती डेसिबल आहे या ठिकाणी आपण बघतोय. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर 85 ते 86 डेसिबल इतका आवाज जो आहे तो अजान पठण सुरू होण्यापूर्वीचा आहे. अर्थात या ठिकाणी असलेला आजूबाजूचा गोंगाट, गाड्यांचा आवाज यामुळे या ठिकाणचं डेसिबल जे आहे ते 85 ते 86 इतकं डेसिबल आहे. आणि आता यानंतर या ठिकाणी जी अजान पठण केली जाईल त्यावेळेला नेमकं या ठिकाणचं डेसिबल नेमकं किती असणार आहे हे आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. भोंग्यांवरून देशातलं राजकारण तापलेलं असल्यानं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेतला जातोय. 18 जुलै 2005 रोजी सुप्रीम कोर्टानं याविषयीचा निकाल दिला. तसंच राज्य सरकारच्या पर्यावरण विभागानं 21 एप्रिल 2009 रोजी आदेश काढला. त्यानुसार डेसिबलची मर्यादा निश्चित करण्यात आली. रहिवासी क्षेत्रात दिवसासाठी आवाजाची मर्यादा 55 डेसिबल तर रात्रीच्या वेळी 45 डेसिबल इतकी निश्चित करण्यात आली. अजान सुरू झाल्यावर आमच्या टीमनं त्या ठिकाणी डेसिबलची तपासणी केली. हे ॲप सुरू केल्यानंतर आता आपण या ठिकाणी बघतोय की एकाच वेळेला या ठिकाणी हे अजान पठण सुरू झाल्यामुळे या ठिकाणी यापूर्वीचा जी आवाजाची मर्यादा होती ती 80 ते 85 डेसिबल इतकी होती. हीच मर्यादा आता 85 ते 90 इतक्या डेसिबल पर्यंत जाऊन पोहोचत आहे. अजान सुरू होण्यापूर्वी जो आवाज 80 ते 85 डेसिबल होता तोच आवाज ज्यावेळेला ही अजान सुरू झाली त्यानंतर हा आवाज 85 ते 90 डेसिबल इतका गेलेला आहे. अर्थात 5 डेसिबलनी ही आवाजाची मर्यादा या ठिकाणी वाढतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारचा रियालिटी चेक आपल्याला न्यूज 18 लोकमतच्या पाहणीत दिसून आला आहे. अजान सुरू होण्याआधीच परिसरातला गोंगाट आणि वाहनांच्या आवाजामुळे डेसिबलची मर्यादा ओलांडली गेली होती. तर अजान सुरू झाल्यानंतर 5 डेसिबलनं वाढ झाल्याचं न्यूज 18 लोकमतच्या रियालिटी चेकमध्ये स्पष्ट झालंय. मुळात ही 55 डेसिबलची मर्यादा अजान सुरू होण्यापूर्वीच ओलांडली गेली. अर्थात 80 ते 85 डेसिबल हे अजान सुरू होण्यापूर्वीच डेसिबल आपण मोजलं. मात्र अजान सुरू झाल्यानंतर हे डेसिबल 85च्या 90 पर्यंत जाऊन पोहोचलं. त्यामुळे सरकारची मर्यादा जर आपण बघितली तर ती केवळ 55 डेसिबल इतकी आहे. त्यामुळे आता सरकार या सगळ्या गोष्टींवर कशा प्रकारे मार्ग काढणार आणि ही डेसिबलची मर्यादा न्यायालयाच्या कक्षेत कशी बसवणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. राज्यातील मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या फेरबदलाची आता बातमी आहे. मुंबईसह राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी जयंत नाईकनवरे हे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त असतील. दीपक पांडे यांची राज्य पोलिसांच्या महिला अत्याचार प्रतिबंधक विभागामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावरती नेमणूक करण्यात आलेली आहे. राज्यामध्ये काही पोलिसांच्या बदल्या झाल्या आहेत तर काहींची पदोन्नती. तर ज्यामध्ये बदल्या झालेल्या आहेत त्यापैकी नाशिकचे दीपक पांडे यांचा देखील समावेश आहे. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत सध्या आहेत. लक्ष्मण, आता जी ही बदली झालेली आहे त्यामागे काय कारण कळतंय किंवा त्याबद्दल काय माहिती? खरं तर राज्यामध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहे. मात्र नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या बदलीमागचं कारण नेमकं काय आहे यामागे अनेक वेगवेगळे अंग आहे आणि नाशिकमध्ये आणि जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू आहे. मी थेट या विषयावर येणार आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त आपल्यासोबत आहे. सर, भूमाफियांची कारवाई आणि त्यानंतर आपण महसूल यंत्रणेला दिलेलं आव्हान आणि त्यामुळे आपली बदली झाली अशी जोरदार चर्चा आहे. नेमकं काय कारण? बदली जे आहेत ते आपल्या प्रशासकीय सेवेत जे आहेत ते नॉर्मल गोष्टी आहेत. एका पदावरून दुसऱ्या पदावर जाणे हे ज्याच्यामध्ये काही फारसा विशेष नसतो आणि आम्ही शासनचे नोकर आहेत, गव्हर्नमेंट सर्व्हंट आहेत, पब्लिक सर्व्हंट आहेत. त्या वतीने जिथे शासन आदेश करतात त्या ठिकाणी आम्ही जातो, नोकरी करतो आणि या पदावर एक अकार्यकारी पदावर बदली होण्यासाठी मी स्वतः 20-25 दिवस पूर्वी माननीय पोलीस महासंचालक साहेबांच्या मार्फतीने शासनाला पत्र दिलं होतं आणि मला खूप आनंद आहे की शासनाने माझी विनंतीला मान देऊन
आमची विनंती मान्य केलेली आहेत आणि एक महत्त्वाचे पदावर ज्याच्यामध्ये महिला अत्याचार प्रतिबंधक विषयावर ज्याच्यामधून महिलांवर कसा अन्याय कमी करता येईल आणि त्यांना न्याय देण्याची प्रक्रिया कसा पुढे करता येईल याच्यावर धोरणात्मक निर्णय आणि धोरणात्मक विचार मांडण्यासाठी आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी या पदावर केलेला आहे. मी शासनाचे खूप आभारी आहे. सर, तुम्ही शासनाचे आभार जरी मानत असले तरी मात्र आपल्या बदलीमागे महसूल यंत्रणेला आपण दिलेलं आव्हान हा एक विषय चर्चेत आहे. आपल्याला असं का वाटलं की नाशिकमधून बदली करून घ्यावी? कारण इतकं चांगलं काम आपल्या कार्यकाळात केलं जात होतं. होर्डिंगची कारवाई असेल, त्याचबरोबर पेट्रोल हेल्मेटची कारवाई, अशा अनेक कारवाई आपल्या काळात झाल्या. मात्र असं का वाटलं आपल्याला की नाशिकमधून बदली करून घ्यावी? असा दबाव होता आपल्यावर? काही राजकीय प्रेशर तयार होत होतं? नाही, आमच्यावर 1 वर्ष 7.5 महिने मी या ठिकाणी कार्यरत आहेत. माझ्यावर कुठलेही राजनीतिक, सामाजिक, प्रशासनिक कधीही कुठलाही दबाव आला नाही आणि या ठिकाणी फुल फ्रीडम मला होता प्रत्येक यंत्रणेच्या मार्फतीने काम करण्यासाठी. आणि जे काही मी आदेश जारी केलेला आहे ते सर्व माझे आहेत आणि भारताचे संविधानचे तहत आम्ही जनहितार्थ जे आहेत ते रूल ऑफ लॉ लावून ते आदेश पारित केलेला आहे आणि कुठल्याही त्याच्यामध्ये माझ्यावर प्रेशर आलेला नाही आहे. मात्र याच्यामध्ये हे मी सांगू इच्छितो की कधी कधी लोकांना असं वाटतं की मला माझ्या याच्यामध्ये प्रेशर असता किंवा हे लोकांना पटत नव्हता. कारण की भारत स्वतंत्र झाल्यानंतर 75 वर्ष झालेलं आहे आणि बरेचशे गोष्टी ज्या आहेत ते भारतामध्ये जे बदल व्हायला पाहिजे अजून बदल झालेला नाही आहे किंवा रॉंग प्रॅक्टिसेस जे आहेत ते इन प्लेस आहेत. त्याला बदल करायला जेव्हा जातो तो नॉर्मल कोर्समध्ये त्याच्यामध्ये प्रेशर निर्माण होतो, पण तो वर्किंग प्रेशर आहे. म्हणजे तो कुठल्याही व्यक्तीबरोबर कुठल्याही समाजामध्ये होतील आणि जेव्हा आपण कुठल्या गोष्टी जे सेट राईट करायला जातो तो त्याच्यामध्ये सिच्युएशनल तो प्रेशर आहे. त्याच्या काही व्यक्तिविशेष किंवा गुट किंवा कुठल्याही पक्षाशी काही घेणे देणे नाही आहे आणि प्रोफेशनल स्ट्रेसला आम्ही तोंड देण्यासाठी खूप सक्षम आहे. आपली ट्रेनिंग तशी होते, आपला त्याच्यामध्ये वरिष्ठांचे पाठिंबा तसा असतो. तर त्यामुळे कुठलाही दबाव नाही आहेत आणि याच्यामध्ये जे काही आम्ही निर्णय घेतलेला आहे ते एकदम व्यवस्थित होता आणि त्या निमित्ताने आमच्यावर कुठलाही प्रेशर नाही आहे. आपण बघतोय आपल्यासोबत होते नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडे सर. खरं तर कुठलाही दबाव नाही असं जरी म्हणत असले तर मात्र तरी असलं तरी नाशिकमध्ये आणि सर्वत्र एकच चर्चा आहे. दीपक पांडे यांची बदली जी आहे ती राजकीय दबावातून झालेली आहे. महसूल अधिकाऱ्यांना थेट आव्हान दिलं गेलं होतं भूमाफियांच्या माध्यमातून. जिल्ह्यामध्ये शहरामध्ये जे काही भूमाफियाचे प्रकरण घडतात यामध्ये महसुली अधिकाऱ्यांचा हात असतो असा थेट आरोप करत एक पत्रच त्यांनी सरकारला लिहिलं होतं आणि त्यानंतर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रेशर तयार केलं गेलं आणि त्यातून त्यांची ही बदली झाल्याची चर्चा आहे. बरं लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे दीपक पांडे ज्यांची आता बदली झाली आहे दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये ते आपल्यासोबत एक्सक्लुझिव्ह होते. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया. तुम्ही पाहता मुद्दा महाराष्ट्राचा.